काँग्रेसचे नेते सचिन गुजर यांच्या कथित व्हिडिओनंतर श्रीरामपूर अचानक अशांत झालं। सचिन गुजर यांना जाब विचारून त्यांना मारहाण करणाऱ्या हिंदुत्ववादी कार्यकर्ते चंदू आगेंसह इतर दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्यापूर्वी काँग्रेसनं आंदोलन केलं। काँग्रेसच्या राज्य पातळीवर नेत्यांनी लागलीच श्रीरामपुरात येऊन सचिन गुजर यांची भेट घेतली। हा सर्व प्रकार ऐन पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झाला। या सगळ्या प्रकारात कोण कोणाची पोळी भाजून घेतंय याच्याही चर्चा रंगल्या। श्रीरामपूर अशांत करण्याचा डाव नेमका कुणाचा आहे असा प्रश्न विचारत गुरुवारी भाजपनंही आत्मक्लेश आंदोलन केलंय। हिंदूंचं आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा खरंच एकेरी उल्लेख केला गेलाय का? गुजर यांचा व्हायरल व्हिडिओ खरा असेल तर गुजर यांना काँग्रेस का पाठीशी घालतंय हे प्रश्न सध्या विचारले जात आहेत। शिवाय श्रीरामपूर अशांत करणाऱ्यांपेक्षा विकासावर बोलणाऱ्या भाजपच्याही चर्चा सुरू झाल्या आहेत। श्रीरामपुरात नेमकं काय चाललंय हेच आपण या व्हिडिओतून पाहूयात। नमस्कार, मी अजय आणि तुम्ही पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। सचिन गुजरांच्या वक्तव्याचा व्हिडिओ खरा आहे का? गुजरांच्या अपहरणाचा व्हिडिओ खरा आहे का? हा सगळा पोलीस तपासाचा भाग आहे। अहिल्यानगर लाईव्ह 24 अशा कोणत्याही व्हिडिओचं समर्थन करत नाही, हे पहिल्यांदा स्पष्ट करून आजचा विषय सुरू करूया। श्रीरामपूर विधानसभेच्या जागेसाठी तब्बल 10 ते 15 वर्षे आरक्षणात गेल्यामुळे श्रीरामपुरातील पहिल्या फळीतील नेते काहीसे अडगळीला पडले। त्यातही यंदा श्रीरामपूर नगरपालिकेसाठी सर्वसाधारण आरक्षण निघाल्यानंतर अनेकांना सत्तेचे डोहाळे लागले। अनुराधा अधिक यांच्या गेल्या वेळच्या नगराध्यक्षपदाच्या टर्ममध्ये काही विकास कामे झाली, परंतु श्रीरामपूरचा खरंच संपूर्ण विकास झाला का? तर नक्कीच नाही। रस्ते, पाणी, रोजगार या मूलभूत गोष्टींसाठी आजही श्रीरामपूरकर त्रासलेलेच दिसत आहेत। अतिक्रमणे निघाल्यानंतरची बेरोजगारी हे मुद्देही गेल्या काही महिन्यात चर्चेत आलेत। श्रीरामपूरचा विकास करायचा असेल तर सर्वात अगोदर शहरात सर्वसमावेशक राजकारण व्हायला हवं। धार्मिक तेढ निर्माण करण्यापेक्षा विकासाच्या विजनवर राजकारण व्हायला हवं। सर्वांना रोजगार, बकाल वस्त्यांचं पुनरुज्जीवन, MIDCतील नवे व्यवसाय, गरिबांना हक्काचा निवारा, व्यवसायासाठी हक्काच्या जागा यावर सर्वप्रथम काम व्हायला हवं। परंतु दुर्दैवानं हे सगळं होताना दिसत नाही। नगरपालिका निवडणुकीत सध्या काँग्रेस, शिवसेना व भाजपमध्ये प्रमुख लढत होताना दिसत आहे। मतांचं ध्रुवीकरण करून निवडणुका लढवण्याचा षड्यंत्र होताना दिसत आहे। राज्यात नुकत्याच झालेल्या लोकसभा व त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीतही मतांचं ध्रुवीकरण करून महाविकास आघाडीने निवडणूक लढविल्याचा आरोप झाला। वोट जिहादचा मुद्दाही गाजला, परंतु आता त्याच वाटेवर श्रीरामपूरही चाललंय का हा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागलाय। काँग्रेसचे नेते सचिन गुजर यांचा एक कथित व्हिडिओ 2 दिवसांपूर्वी व्हायरल झाला। त्यात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचे दिसले। त्यानंतर अचानक वातावरण चिघळलं। काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केल्याचाही आरोप झाला। हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं। पण हे असं अचानक का घडलं याचा विचारही श्रीरामपूरकरांनी करायला हवा। राष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा असा एकेरी उल्लेख खरंच झालाय का याचा तपासही पोलिसांनी करणं गरजेचं आहे। परंतु या व्हिडिओची सत्यता न तपासता काँग्रेसनं लगेच राज्य पातळीवरील नेत्यांना आणून श्रीरामपूरमध्ये आंदोलन करणंही योग्य नाही, असंही आता श्रीरामपूरकरांकडून बोललं जात आहे। भाजपनंही गुरुवारी आत्मक्लेश आंदोलन केलं। छत्रपतींचा एकेरी उल्लेख करणाऱ्या व्हायरल व्हिडिओची सत्यता तपासून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। ही मागणी रास्त होती, कारण ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर अशांत करून मतांची पोळी भाजणाऱ्या वृत्तीचा निषेध व्हायलाच हवा। काँग्रेस व शिवसेना शिंदे गटाच्या याच धर्मांध प्रवृत्तीला आता श्रीरामपूरकर कंटाळल्याचे सांगितले जात आहे। त्या उलट श्रीरामपूरचं पालकत्व घेऊन श्रीरामपूरच्या विकासाला दिशा देणाऱ्या माजी खासदार सुजय विखेंच्या भूमिकेचं सध्या समर्थन होताना दिसतंय। या सगळ्या प्रकारात सध्या सुजय विखेंच्या व्हिडिओचीही चर्चा सुरू झाली आहे। शिवसेना शिंदे गटानं प्रकाश चित्ते यांची उमेदवारी जाहीर केली। त्यावेळी सुजय विखेंची पत्रकारांनी बाईट घेतली होती। सुजय विखेंचा तोच व्हिडिओ सध्या चर्चेत आला आहे। सुजय विखे त्यावेळी म्हणाले होते की जो उमेदवार समाजासाठी घातक आहे ते उमेदवार शिवसेना शिंदे गटाने दिले। आमचा महायुती टिकवण्याची इच्छा होती। जे उमेदवार पदासाठी घातक आहे ते दिल्याने आम्ही सर्वसमावेशक उमेदवार देणार आहोत। गेल्या काही दिवसांपासून धर्माच्या नावावर सुरू असलेले श्रीरामपूरचे राजकारण विखेंना मान्य नव्हतं। श्रीरामपूरचा विकास करायचा असेल तर सर्वसमावेशक व्हिजन असणारा नेता नगराध्यक्ष म्हणून हवा आहे, असा विखेंचा पहिल्यापासूनचा हट्ट होता। त्यामुळे सुजय विखेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेत श्रीनिवास बिहाणी यांना नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी दिली। आता सुजय विखेंचा तो निर्णय कसा बरोबर होता हे सध्या सुरू असलेल्या श्रीरामपूरच्या घटनांवरून दिसू लागले आहे। काँग्रेस व शिवसेनेपेक्षा भाजपचं विकासात्मक राजकारण श्रीरामपूरकरांना भावताना दिसत आहे।
मित्रांनो, तुम्हाला याविषयी काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नव्या विषयावर. तोपर्यंत सप्रेम नमस्कार.